आजचा झिरोवर खास आहे कारण आज भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दाखवून दिलं की गांधींच्या बुद्धाच्या मार्गावरती चालणारा हा भारत भगवद्गीता सुद्धा विसरलेला नाहीये। अहिंसा परमो धर्म हा धर्महिंसा तथैवच असं मानणारा हा भारत आहे आणि त्यामुळे आम्हाला हिंसा करायची हौस नाहीये। मात्र जर का तुम्ही करणार असतो तर तुमच्यापेक्षा दसपट आणि ती सुद्धा तितकीच तुमच्या घरात घुसून सुद्धा केली जाऊ शकते हे दाखवून देणारा आजचा भारत आहे। हे चित्र आज पाकिस्तानला दिसले आणि यामुळे पाकिस्तानला लक्षात आलेले खास करून त्या दहशतवादी तळांवरती काम करणाऱ्या सगळ्या दहशतवाद्यांना की तुमच्या रात्र किंवा दिवस सुरक्षित नाही। कधीही भारताचं विमान तुमच्यापर्यंत यायची सुद्धा गरज नाही कारण आता आमची विमान इतकी प्रगत आहेत की 100 किलोमीटर अंतरावरून तुमच्यावरती क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं आणि तुम्ही संपले जाऊ शकता। आणि या पार्श्वभूमीवर पहलगामवरचा हल्ला जी गंभीर चूक पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी खरं त्याच्यात फरक नाहीये पाकिस्तानीच कमांडो असतात दहशतवादी बनलेले त्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हातात घेण्यात आलं आणि आज फक्त अर्ध्या तासात काय होतं जगामध्ये अर्ध्या तासामध्ये आपल्या लष्करानं आपल्या वायुदलानं ऑपरेशन पार पाडलं आणि 25 मिनिटांमध्ये 9 तळ आणि कोणते 9 तळ 4 पीओके मधले आणि 5 प्रत्यक्ष मेनलँड पाकिस्तान मधले पंजाब त्यांच्या पंजाब प्रांतातले नष्ट केलेले आणि यानंतर या देशामधल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याला गर्व आहेच आपल्या सगळ्या सैन्याचा। मात्र जी घटना पहलगाममध्ये घडली होती त्या पार्श्वभूमीवर हा अभिमान ही अस्मिता पुन्हा एकदा दृगोच्चर झाली। त्याचा उत्साह सगळ्यांच्या मनात आला होता कारण पहलगाममुळे ती जखम जी 26/11च्या वेळी सुद्धा आम्हाला बसली होती आमच्या अंगावरती झाली होती आमच्या मनावर झाली होती तिची खपली काढली गेली होती आणि हा हल्ला म्हणजे आमच्या मनातला प्रतिशोध सूड बदला पूर्ण झाल्याचा दावा करणारी याची घटना होती। आणि या पार्श्वभूमीवर आजचा झिरो आवर हा राजकारणाने घेऊन करण्याच्या चर्चेचा नाहीये। आजचा झिरो आवर हा समाजातल्या मान्यवरांना घेऊन तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत ज्या कोणीतरी बोलून दाखवावं असं तुमच्या मनात इच्छा आहे अशा काही लोकांना घेऊन आपण आज संवाद साधणार आहोत। देशहिताचा संवाद सिंदूरच्या शौर्याचा संवाद आणि भारतीय लष्करानं वायुदलानं दाखवलेल्या शौर्याचा सन्मान या नव्या भारताच्या ताकदीचा सन्मान आणि त्याचा संवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 2 महिला अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद याच्यामध्ये सादर झाली होती केंद्र सरकारकडून आयोजित करण्यात आली होती त्यामधल्या ज्या लष्कराच्या आणि वायुदलाच्या 2 अधिकारी होत्या त्यांनी एका फार वेगळ्या अर्थानं जे एक संकेत दिलेला आहे त्याही बद्दल आपण बोलणार आहोत आजच्या झिरो आवरमध्ये। नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे आणि आपण बघणार आहोत आपल्यासोबत आपले असे पाहुणे आहेत। आपल्यासोबत असतील ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम। आपल्याला कल्पना आहे उज्ज्वल निकम यांनी 26/11 मध्ये त्यांची मोठी भूमिका होती आणि आंतरराष्ट्रीय खटले कसे चालतात विशेषतः दहशतवादाचे याचं त्यांना जाणीव आहे आणि हे विसरायला नको 26/11चे दहशतवादी ज्या तळांवरती प्रशिक्षित होत होते त्या तळांवर सुद्धा यावेळी हल्ले झाले होते। आपल्यासोबत असतील एअर व्हाईस मार्शल निवृत्त सूर्यकांत चाफेकर सर नागपूरहून आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचे स्वागत। याशिवाय शरद पोंक्षे आता सध्या प्रवासात आहेत। शरद पोंक्षे या हल्ल्यानंतर प्रचंड अस्वस्थ होते त्यांनी वेळोवेळी याच्यावरती सोशल माध्यमांमधून आपली मतं व्यक्त केली होती अत्यंत चिडलेले होते ते। आता त्यांच्या काय भावना आहेत कारण एक मोठा वर्ग ज्याला असं वाटतं की अरे हिंदुत्ववादी सरकार आहे भाजपचं सरकार आहे मग इतका वेळ का लागतोय अजून काय हल्ले का नाही होते अजून धडा का नाही शिकवला जात आहे त्यांचं तर म्हणणं इथेही थांबता कामा नये आणखी पुढे गेलं पाहिजे तोही विचार तोही आवाज प्रकट झाला पाहिजे मांडला गेला पाहिजे म्हणून शरद पोंक्षे सुद्धा आहेत त्यांचंही स्वागत। मनोज जोशी चाणक्य या सिरियलसाठी आता ज्यांना नाटकासाठी ज्यांना ओळखलं जातं ते मनोज जोशी आपल्यासोबत असतील आणि संजय कुरेशी आज ज्या हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकारी सोफिया कुरेशी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या व्योमिका यांनी सगळ्या भारतीयांची मनं जिंकली आणि पाकिस्तानला एक एकतेचा धडा आपण दिलेला आहे त्यांचे बंधू आपल्यासोबत असणार आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी सगळ्यात आधी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांपासून सुरुवात करेन। चाफेकर सर आता हे सिंदूर पार पडलेलं आहे मी म्हणणार नाही असं की बंद पूर्ण संपलेलं आहे पण किमान एक अध्याय संपलेला आहे। या ऑपरेशन बद्दल तुम्ही आता आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींचे इंटेलिजन्स तुमच्यापर्यंत आल्यानंतर आज तुम्ही कसं पाहता? बरोबर आहे पहिला अध्याय संपला असं म्हणणं सोयीस्कर होईल हो कारण यानंतर ऍक्शन आणि रिॲक्शन या गोष्टीकडे लक्ष न देता खरंय आपलं उद्दिष्ट काय आहे हे आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टाला धरूनच आपण कारवाई करत राहू। बरं पाकिस्तानची काय रिॲक्शन आहे याच्याकडे आपण विशेष लक्ष राहणार नाही। हो आज पहाटेच वायुसेनेनी हमला केला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारण्यात येत होते की कसं केव्हा आणि कोण करणार हो त्याचं नेहमीच एक उत्तर होतं की प्रथम हल्ला हा दलाकडनंच होईल कारण अशा प्रिसिशन अटॅक मध्ये वायुदलाचा वर्चस्व असतं कारण वायुदलाची ही पोच जास्त असते
त्यांचं ॲक्युरेट आणि प्रिसाईज टार्गेट ॲक्विजिशन असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एक सरप्राईज जो एलिमेंट असतो तो अशा कारवाईसाठी फारच महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. बाकी तिन्ही दल मिळून एकत्र हे प्लॅनिंग जरी झालं असेल तरी पहिला हल्ला हा वायुदलाकडनं झाला आणि तो आकाशामार्गेच होणार होता हे नक्की होतं. आता हा सकाळीच का झाला हा प्रश्न सर्वांना पडेल. तर 1971 आणि 2025 याच्यात बराच फरक आहे. टेक्नॉलॉजी बरीच डेव्हलप झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या उड्डाणात विमानांचे तरबेज झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण आता टार्गेट ॲक्विजिशन रात्री उत्तमरित्या करू शकतो. मिसाईल टाकण्याची शक्ती रात्रीची चांगली झालेली आहे. आणि रात्री हल्ला झाल्यावर जो जमिनीवर ज्या हल्ल्याच्या ठिकाणी गोंधळ उडतो तो आपल्याला नक्कीच फायदेशीर असतो. म्हणून हा रात्रीचा प्रहर निवडण्यात आला होता. आणि हे टार्गेट आपल्याजवळ त्याच्याबद्दल माहिती पूर्वीपासूनच होती, नक्कीच असेलच, कारण आपलं इंटेलिजन्स एजन्सी असंच वर्क करतं. त्याच्या फाईली आपल्याजवळ टार्गेटच्या असतात. फक्त त्याच्यावरची धूळ झटकून आता लेटेस्ट तिथे काय काय आहे ही माहिती मिळाल्यावर प्रिसाइजली या टार्गेट्सवर आपण हल्ला बोलला आहे. चाफेकरजी, हा हल्ला आज ज्याला हिंदीमध्ये दात खट्टे करणं आहे तसं ते दात आंबट झालेच असतील पाकिस्तानचे. त्याबद्दल मी आणखी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. मी शरद पोंक्षेंकडे येतो आणि त्यानंतर मी संजय कुरेशी आणि उज्ज्वल निकम सुद्धा चर्चेत सहभागी झाले ते असं मला आत्ताच कळलंय. निकम सर, तुमचंही स्वागत चर्चेमध्ये. मी शरद पोंक्षेंकडे जातोय. शरद पोंक्षेजी, गेले 10 दिवस तुमच्या मनातला राग, आणि हा तुमच्या मनातला राग हा त्या सर्वसामान्यांच्या मनातला राग होता ज्यांना हतबल वाटत होतं की एवढा प्रचंड ताकदवान देश, जगातल्या 5 अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला देश, जगातल्या पहिल्या 5 लष्करांपैकी एक असलेला देश, पण आपल्याकडे कोणीतरी येतं आणि आपल्या निरपराध नागरिकांना, बांधवांना मारून निघून जातं. आता त्याच्यावर थोडीशी फुंकर मारली गेली असं वाटतंय? हो, पण ही फुंकरच आहे. तुम्ही शब्द योग्य वापरला. ही फुंकरच आहे. एवढ्यानी काही होणार नाहीये. ही सुरुवात आहे. हा ट्रेलर आहे. आता आमच्या सिनेमाच्या भाषेत हा ट्रेलर आहे. मुख्य सिनेमा अजून व्हायचा आहे आणि तो दाखवला पाहिजे पाकिस्तानला. एकदाच हा नेस्तनाबूत 78 वर्ष ही कायमची डोकेदुखी आहे. असा आता ते बघा, मी एक सामान्य माणूस आहे, त्यामुळे हे बोलणं फार सोपं असतं. युद्ध केलं पाहिजे, एकदा वाट लावून टाका, पाकिस्तानला संपून टाका, एवढं ते वरच्या लेवलवर ते एवढं शक्य नसतं. इथे काही तज्ञ माणसं आहेत, ते नीट सांगू शकतील. आपल्याला वाटतं की जा रे मारून ये, तसं नसतं ते. एवढं आंतरराष्ट्रीय राजकारण हे आणि बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये की आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आणि भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला निरपराधांना कुठलाही त्रास द्यायचा नाही. अतिरेक्यांचा प्रॉब्लेम नाहीये. अतिरेक्यांचं कसं आहे, मारत सुटा कुणाला पण. आपल्याला कसं आहे, बदला घेताना तिथे 2 असतील तर त्यातला एक टेररिस्ट आहे आणि त्याच्या बाजूचा आहे तो अतिशय सामान्य गरीब माणूस आहे जो निरपराध आहे. तर आपल्यावर अवघड जबाबदारी आहे की फक्त टेररिस्टला मारायचंय आणि बाजूच्या निरपराधाला गोळी नाही लागली. त्यामुळे आपली लढाई जास्त अवघड होऊन बसलेली आहे. आपल्याला माणुसकी सोडून चालणार नाही. आपल्याला मानवता धर्म, आपला धर्म आहे, हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म, तो आपल्याला सोडता येत नाही. टेररिस्ट वाल्यांचं कसं आहे, पाकिस्तान वाल्यांचं कसं आहे, त्यांना तो प्रश्नच नाहीये. त्यांना कुणालाही धनाधन मारत सुट. जे आपण असंख्य वेळा पाहिलं, ज्यांनी आपल्या ताजवर हल्ला केला मुंबईतला, ते निरपराध लोकांना बेछूट मारत गेले. बदला घेताना मात्र आपल्याला ही काळजी सतत घ्यावी लागते की निरपराधांना मारता येत नाही. आणि त्याच्यामुळं ती आपल्या तिन्ही दलांची फार मोठी गोची होते की मारायचं तर आहे. बरं, ते इतके एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत की त्या 10 मधले 3 टेररिस्ट आहेत, 4 टेररिस्ट, ते बाकीचे जे 6 आहेत ते ओळखणार कसे? अशी ती अवघड जबाबदारी आहे. पण मला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या सगळ्या टीमवर प्रचंड विश्वास आहे की ते बरोबर ते चुन चुन के मारेंगे. आणि मला आनंद झालाय.
मी पोंक्षेजी तुमच्याकडे येतो. तुम्ही आता प्रवासात आहात, आपलं आधीच बोलणं झालंय त्यानुसार मध्ये मध्ये थोडा संपर्क तुटणार. मी येतो तुमच्याकडे. मी उज्ज्वल निकम यांच्याकडे जाण्यापूर्वी कर्नल सोफिया कुरेशी यांचे बंधू आहेत संजय, त्यांच्याकडे जातो, कारण कदाचित काहीच वेळात त्यांना डिस्कनेक्ट व्हावं लागू शकतं. उज्ज्वल निकमांकडे मी जाणारच आहे. संजय जी, आपका भी स्वागत है हमारे जीरो आवर के शो में. सबसे पहले तो मैं आपसे पूछना चाहूंगा कि आपको पता भी है कि आज आपकी बहन सोफिया कुरैशी जी हो या व्योमिका हो, आज पूरे हिंदुस्तान के आइकन बन चुके हैं. और ये आइकन, चूंकि वो एक तो विमेन है और उन्होंने आर्मी में अपना करियर किया, ये तो एक बात हो गई. और दूसरी बात, हिंदू मुस्लिम जो बात कर रहे थे, मुनीर, पाकिस्तान के मुनीर जो बात कर रहे थे, उनके चेहरे पे तमाचा मार दिया इन दोनों ने मिलके एक साथ प्रेस कॉन्फ्रेंस लेके. क्या भावना है जब आपको पता चला कि पूरे हिंदुस्तान में आज एक ही नाम है, दो ही नाम है, एक है आपकी बहना और दूसरी है व्योमिका? क्या भावना है आपकी? भाई देखिए, दोनों मेरी बहनें हैं और इस देश की बहनें हैं. और जो बेहतर, जो कहते हैं ना कि सिंदूर का मतलब ये था, जिन्होंने सिंदूर मिटाया जी उसके सिंदूर का बदला लेने के लिए अब जिनको प्रेजेंट किया वो भी देश की महिलाएं हैं. जी और ऐसा करारा जवाब दिया है कि जो ये करने की कोशिश करते थे अब दोबारा कभी जिंदगी में मुड़ के भी यहाँ नहीं देखेंगे. जी. तो हिंदुस्तान ने जो ये तमाचा इनके सर पे मारा है, अगले बार अगर कोई भी और हिम्मत की तो बचाओ, जो हिस्सा हमारा ले गए हैं वो भी वापस हम लेके आएंगे. संजय जी, जब आपको ये पता हुआ, जब शायद पता चला होगा, मतलब ऑपरेशन की तो बातें आपसे शेयर नहीं की जाएगी, लेकिन जब पता चला कि आपकी बहनों को, सोफिया जी को ये जिम्मेदारी दी गई है, सोफिया जी और व्योमिका जी को, कि आपको पूरे देश की इस प्रेस कॉन्फ्रेंस को एड्रेस करना है जिसे दुनिया देख रही है, पाकिस्तान देख रहा है, और जब उन्होंने देखा होगा कि यहां पे एक सोफिया कुरैशी है और दूसरी व्योमिका सिंह जी हैं, तो ये नजारा कैसे था? आपको बहुत सारे फोन आए होंगे, आपके रिश्तेदारों ने फोन किए होंगे, उनको तो पता होगा नहीं कि ये ऐसा कुछ होने वाला है, सोफिया जी आने वाली है टीवी पे, तो कैसे लगा? वो कैसा वाकया था? ये वाकया ऐसा था, इट वाज क्वाइट सरप्राइजिंग कि भाई टीवी हमने ऑन किया और देख रहे हैं कि सडनली देखते हैं कि यार जी है ना. तो लाइक एक फौजी की फैमिली के लिए सबसे बड़ा प्राउड मोमेंट एक ही सही बात होता है कि देश के, जब हम कोई भी सोल्जर आर्मी ज्वाइन करता है तो देश के काम आना, उसके लिए या तो शहीद हो जाना, जी वो प्राउड मोमेंट है. तो जैसे ये मानता है कि हमारी आर्मी ने, हमारी एयरफोर्स ने, हमारी नेवी ने ये ज्वाइंट मिशन जो कंप्लीट किया, जी एंड यू नो व्हाट आर द टारगेट्स बीन गिवन, जी जी वो फील ऐसा आता है, मैं आपको बयान नहीं कर सकता वर्ड्स में, बट वो फीलिंग ऐसा है कि भाई स्काई इज द लिमिट. जी. कि छाती समझो ना गर्व से आप चौड़ी है क्या कि बात हमने बने हैं. जी और दूसरा आपने कहा कि भाई दोनों साथ में थे, वो सबसे बड़ा मैसेज है कि दुश्मनों का एक ही सोच था कि इंडिया को आपस में लोगों को लड़ाए, लोगों को हिंदू मुस्लिम बांटे. जी. ये सब सारा तमाचा है जी. पे कि दोनों बोलते हैं ना गंगा जमुना तहजीब. क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया. और वैसे भी इकबाल साहब ने कहा ही था, इकबाल साहब का कहना था ना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम ये गुलसिता हमारा. जी मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदू है हम, हिंदुस्तान. तो ये वो बात है, ये वो हिंदुस्तान है जो पहले से भी आज था और आज भी है. तो ये जितने भी बांटने की कोशिश करने वाले, वो पाकिस्तान चाहे वहां के लोग हैं, इनकी सारी साजिशें नाकाम है. आज सारे देश के हिंदुओं चाहे मुसलमानों, दोनों साथ में है और सब देख सकते हैं, और यही मैसेज है कि सब मिलकर रहें. संजय जी, बिल्कुल बिल्कुल सही बात कही आपने. इकबाल साहब की आपने पंक्तियां उद्धृत की यहाँ पे. वैसे तो इकबाल बाद में पाकिस्तान चले गए, लेकिन पाकिस्तान ने उनकी कविता को नहीं अपनाया. उनकी कविता को हिंदुस्तान में तो आज भी गाया जाता है, लेकिन पाकिस्तान को समझ में नहीं आया कि ये क्या होता है, ये गंगा जमनी तहजीब क्या होती है. लेकिन ठीक है, कम से कम ऐसे सीधे उंगली से नहीं, कम से कम टेढ़े उंगली से समझ जाएंगे क्या हो गया और क्या होने वाला है. और बने रहिए हमारे साथ. आपल्यासोबत उज्ज्वल निकम सुद्धा आहेत. उज्ज्वल निकम यांनी 26/11 अतिशय महत्वाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा खटला होता, आणि त्यामध्ये कायदेशीर बाबींमध्ये खेळायचं होतं. कारण तिकडे आता फक्त बंदूक काढली आणि गोळी मारली असं नव्हतं, तिकडे कायदेचा केस होता, तो त्यांचा सर्जिकल स्ट्राईक होता उज्ज्वल निकमांचा. मी निकमांकडे जातो. निकम सर, आता इथे सुद्धा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलेला आहे. तो याच्या बाबतीत कांगावा करतोय की भारतानंच आमच्यावर उलट स्ट्राईक केलेला आहे, आम्ही दहशतवादाचे आम्ही खरे बळी आहोत. आता या बाबतीतले कायदेशीर पेच किंवा पुढचे स्टेप्स तुम्ही कसं बघताय, आणि विथ स्पेशल रेफरन्स टू 26/11च्या वेळी तुम्ही याच्यात काय काय भाग बघितला होता? प्रसन्न 26/11ला येण्याच्या अगोदर विशेषतः दहशतवाद्यांच्या विरुद्ध मी अनेक खटले चालवित असतो, आणि हे खटले चालवित असताना प्रामुख्याने 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो मुंबईवरती 12 मार्च 1993ला जे बॉम्बस्फोट झाले, तिथील आपल्याच देशातील आपल्याच मुस्लिम बांधवांना
फितवून पाकिस्तानमध्ये दहशतवादाचं काही ट्रेनिंग देण्यात आलं होतं. हो. टाइम पेन्सिल डिटोनेटर कसं लावायचं, RDX लावायचं. परंतु त्यांचा हा प्रयत्न फार काळ चालू शकला नाही. याला कारण असं की आमच्या देशात अशा प्रकारचे कुठेही उद्रेक झाला नाही की जेणेकरून दोन कम्युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल आणि अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाई होतील. म्हणून 1993 नंतर तुम्ही बघा, हो. दहशतवादी कृत्ये आमच्या देशातील कोणत्याही धर्माच्या नागरिकाने केलेली नाहीत. नंबर 1. नंबर 2, 93च्या खटल्यानंतर जर आपण बघितलं असेल तर 2008ला जो हल्ला झाला मुंबईवरती, हो. 26/11, याच्यामध्ये या दहशतवाद्यांना जिथे ट्रेनिंग देण्यात आलं होतं, विशेषतः मुझराबाद आणि मुद्रिके. आता अजमल कसाबने जो कबली जबाब दिलेला आहे, या कबली जबाबामध्ये या 2 स्थळांचा त्याने उल्लेख केलेला आहे. क्लिअर कट त्याने सांगितले की आम्हाला कशा प्रकारचं 4 प्रकारचं ट्रेनिंग दिलं झालं होतं. दौराय सुफा, दौराय खाजा, बरं. देन दौराय खास आणि दौराय रियाज. अच्छा. या दौराय रियाज मध्ये आर्मी ट्रेनिंग आम्हाला दिलं जात होतं, हे अजमल कसाबने सांगितलं. म्हणजे मुझराबाद आणि मुद्रिके ही नवीन ठिकाणं नाहीत, ही फार जुनीच ठिकाणं आहेत बरं. कसाबच्या कन्फेशन प्रमाणे. परंतु आता आपण ज्या 8-9 साइट्सवरती ज्या ठिकाणी हल्ले केले आहेत, येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण हा जो केलेला आहे हा काही पाकिस्तानची युद्ध नाही. बरं. आपल्या लष्कराने देखील हे जाहीर केलेलं आहे, आपल्या राजकीय नेत्यांनी देखील हे जाहीर केलेलं आहे की आम्ही कुठे पाकिस्तान जनता किंवा पाकिस्तान आर्मी एस्टॅब्लिशमेंट हल्ला केलेला नाही. बरोबर आहे. आमचा हा प्रतिशोध देखील नाही, परंतु दहशतवादी कृत्यांना आम्ही सोडणार नाही, ही एक चांगला संदेश आपण दिलाय. बरं. आता आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संदर्भात, हो. आपल्याला कल्पना असेल की काही वर्षापूर्वी आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता, तो लिमिटेड याच्या पुरताच मर्यादित होता. हो. त्यावेळी आपला उद्देश सरकारने जाहीर केला होता की दहशतवादी अड्ड्यांना आम्ही साफ बिमोड करणार. आता आजचा हा जो हल्ला आपण केलेला आहे, जो आपण प्रतिशोध म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आम्ही ठोसा जो मारला आहे, हो. तो ह्या दहशतवाद्यांना ठोसा मारलाय. आम्हाला पाकिस्तानी जनतेशी काही घेणं नाही. पाकिस्तान आर्मी त्याला सपोर्ट करत आहे, हो. हे आमच्या लक्षात. आम्ही डेव्हिड हेडलीची कोर्टात साक्ष घेतली आहे. डेव्हिड हेडलीने सांगितलंय की हाफिज सईद, लष्कर तोयबा, जैसे मोहम्मद किंवा ज्याला आता जमातु दावा म्हटलं जातं, यांना कशा प्रकारचं पाकिस्तानचे आर्मी अधिकारी मदत करतात याचा प्रकारचा कागदोपत्री पुरावा ईमेल करस्पॉन्डंट हो. डेव्हिड हेडलीने जो शिकागो कोर्टात दिला, बरं. तोच पुरावा मी मुंबईच्या न्यायालयात घेतलाय. बरं. आणि हा सगळा पुरावा मी पाकिस्तानला पाठवलाय. आपले परराष्ट्र मंत्री त्यावेळेला परराष्ट्र सेक्रेटरी होते, त्यांच्या मार्फत आम्ही हा प्रत्येक पुरावा पाकिस्तानला पाठवलाय. बरं. मी स्वतः पाकिस्तानला जाऊन आलोय. परंतु हाफिज सईदला यांनी अटक केली का? नाही. हो. झकीर रहमान लखवीला आजपर्यंत अटक केली का? नाही. त्याच्या विरुद्ध कारवाई केली का? नाही. आजही हे मोरके जिवंत आहेत. मला फक्त एकच भीती आहे की आता पाकिस्तान उघडरित्या आमच्याशी युद्ध करू शकणार नाही. बरं. कारण आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती पाकिस्तानला तसं तोंड नाही. हो. आम्ही लिमिटेड हल्ला केलेला आहे. हो. लिमिटेड हल्ला हे जशाच तसं म्हणून केलेला आहे. बरं. परंतु दहशतवादी कृत्ये यापुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. कारण हे जोपर्यंत सर्प आहेत अर्थात. पाकिस्तानच्या भूमीवर, खरं आहे. आणि या सर्पांना पोसणारे तिथे गारुडी बसलेले आहेत, हो. दूध पाजणारे बसलेले आहेत, तोपर्यंत दहशतवादी कृत्यापासून आम्हाला कायम सावध राहावं लागेल. अर्थात. आता मी युद्ध फुल मी निकम सर, मी पुढचा मुद्दा घेऊन येण्यासाठी येतो. फक्त एकदा आपल्या बाकीच्याही पाहुण्यांकडे जाऊन येतो. मनोज जोशी, ज्यांनी सध्या त्यांच्या चाणक्य या नाटकामुळे प्रसिद्ध आहेत, यापूर्वी सुद्धा अतिशय ज्येष्ठ वरिष्ठ कलाकार आहेत. मनोज जोशीजी, तुमच्या नाटकामधलं मुख्य पात्र जे चाणक्याचं आहे, आणि मी जसं मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा म्हटलं की भारतामध्ये विविध विचारधारांचा फार सुंदर असा सहवास एकमेकांसोबत राहिलेला आहे. तिथे चाणक्य सुद्धा आहे आणि त्याचवेळी तिकडे पूर्ण वेगळी दिशा दाखवणारे बाकीचेही महान विचारवंत होऊन गेलेले आहेत. आजच्या काळामध्ये चाणक्य रिअल पॉलिटिक्सचा प्रतीक मानला जातो. रिअल पॉलिटिक्स म्हणजे चाणक्य बाकीच्या नीतिमूल्यांपेक्षा सुद्धा राष्ट्रहित कुठे आहे आणि त्यासाठी कोणतेही मार्ग असतील त्या दिशेने जाण्याच्या मागे पुढे न बघणारा असा तो एक नेता दाखवलेला आहे, एक शिक्षक दाखवलेला आहे. तुम्ही आता कसं पाहता
एक मानवतावादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारा भारत सुद्धा पाहिलेला आहे अर्ध्या शतकभर, आणि आता मात्र ही वेळ चाणक्याची असं वाटतं तुम्हाला? निश्चित. हम्म, सर्वप्रथम मी पहलगामला जे पर्यटनासाठी गेले होते भारतीय, आमचे सगळ्यांचे बांधव परिवारासोबत गेले होते, बरं. त्या 27 जणांना मी हृदयपूर्वक श्रद्धांजली पुन्हा अर्पित करतो. हम्म, आणि आज त्या श्रद्धांजलीची सुरुवात झाली. 14 दिवस झाले. हो. आपल्याकडे 13व्या नंतर श्राद्ध पूर्ण होतं, हम्म, हे सुरू झालंय. हम्म, तर त्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली देतो. आणि जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षा सुद्धा महान आहे माझी जन्मभूमी, हम्म, माझी मातृभूमी. त्या मातृभूमीचा पार्टच आहे काश्मीर. हम्म. आत्ताच माननीय उज्ज्वल निकम. साहेबांनी उज्ज्वल निकमांनी सांगितलं, सगळा पाढा वाचला. हो. आपण सगळे आतापर्यंतचे जेवढे आतंकी हमले आहेत, बॉम्बस्फोट आहेत, कुकर स्फोट आहेत, रेल्वे स्फोट आहेत, हम्म. सगळ्या शहरांमध्ये आजपर्यंत होत होते. हम्म, ओके. पण जे पहलगाम मध्ये झालं, हो. म्हणजे सहिष्णू 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 हा आमचा डीएनए आहे भारतीयांचा. हो. तो कुणी आम्हाला शिकवायला नको. पण ह्या पहलगाम मध्ये ज्या माझ्या आया बहिणींचं कुंकू पुसायला जे जिहादी आतंकवादी आले, त्यांनी धर्म विचारून एकेकाला ठोकलं. त्याच्यानंतर माझ्या बहिणींनी विचारलं की आम्हाला का जिवंत ठेवलंय, रडता रडता हो. विचारलं, हो. आम्हालाही मारून टाक. तेव्हा त्यांना उत्तर दिलं त्या जिहादी आतंकवाद्यांनी, हम्म. जाके मोदी को बता दो. हम्म, तर मोदींनी सांगितलं. मोदींनी ऑपरेशन सिंदूर करून त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. हम्म, त्या आतंकवाद्यांबरोबरच त्यांना साथ देणाऱ्यांना पण ठोकलंय. हो. आणि जसं मगाशी शरद पोंक्षे म्हणाले, हो. तर ये अभी सिर्फ ट्रेलर है, फिल्म अभी बाकी है. बरं. मी येतो चाणक्यावर. बरं. चाणक्यावर येतो. हम्म, तर चाणक्य हा आत्ता नाही, अजून यानंतर सुद्धा हजारो वर्ष सांप्रत राहणार आहे. हम्म, कारण चाणक्याचे एक सूत्र आहे की रोग पावक म्हणजे अग्नी, हम्म. ऋण म्हणजे लोन, हो. रोग पावक ऋण और शत्रु, हम्म, उदय से पूर्व ही उसका अंत कर देना चाहिए. अच्छा. अच्छा. तर हा नवा नायक आहे, हम्म, हा नवा भारत आहे, ज्याने नरसिंहाचा अवतार घेतलाय. हम्म, आणि तो एकेका शत्रूला, बरं. सीमा पार असो नाहीतर स्लीपर सेल असो, तिकडचे असो कुठलेही असो, एकालाही सोडता कामा नये. हम्म. आणि जेवढे म्हणून ते LOC वर असलेले जेवढे आतंकवाद्यांचे जे काही अड्डे आहेत, हम्म. ते वेचून वेचून ठेचले पाहिजे. बरं. आणि ठेचायलाच पाहिजे. हा नवा भारत आहे. बरं. त्यावेळेला सुद्धा चाणक्याने एक काम केलं होतं हम्म, की सीमा संरक्षित करण्याकरता त्यावेळचा जो अफगाणिस्तान आणि आपल्या इराण पर्यंत आपली सीमा होती, हम्म. अखंड भारत खंड खंड मध्ये पण डिवाइड होता. हो. पण त्यावेळेला एकत्रित करण्याकरता आंबीला सांगितलं की सीमाएं सुरक्षित नाही रहेंगी, हो. तो हम भी सुरक्षित नहीं रहेंगे. खरं. हा 2500 वर्षापूर्वीचा विचार आजही तितकाच सांप्रत आहे. बरं. आणि आज तो भारत करतोय. तर मी सर्वात अगोदर प्रधानमंत्री मोदीजी, बरं. त्याच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, गृहमंत्री अमित शहाजी बरोबर. आणि आमची जल थल आणि वायुसेना हो. या सैन्य दलाला मी सर्वप्रथम साष्टांग दंडवत करतो. आणि जी माझी शक्ती माता आहे भारतातली, हो. कर्नल सोफिया कुरोशी हो. आणि विंग कमांडर व्योमिका सिंग, तिचं नावच व्योमिका आहे, हो. व्योम म्हणजे आकाश, हो. त्या दोन शक्तिमातांनी क्या बात आहे. ब्रीफिंग लीड म्हणून लीड केलं. आणि हे ऑपरेशन सिंदूर का, माझ्या आया बहिणींचं जे कुंकू पुसलं, हो. त्याची शपथ माझ्या पंतप्रधानांनी घेतली, माझ्या जवानांनी घेतली, आणि माझ्या या सोफिया कुरेशीनी आणि व्योमिका सिंगनी घेऊन त्याचा प्रतिशोध मी म्हणेन हा घेण्याची सुरुवात झाले. आणि एकेकाला ठेचून मारणारा भारत है. हमको छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं, घर में घुस के ठोकने वाला ये भारत है. ये नया भारत है, ये समृद्ध भारत है, ये सशक्त भारत है. हा संदेश संपूर्ण भारतामध्ये, आणि प्रक्षोभ होता इतके दिवस, अत्यंत प्रक्षोभ होता. आग लागली होती सगळ्यांना की इतके दिवस हे होत आहे, यांना काहीच कसं करू शकत नाही. हो. तर हे त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर हे ट्रेलर आहे, क्या फिल्म बात. अभी बाकी है, हे हो. खरं आहे.
जोशीजी, तुमच्या बोलण्यानंतर मला त्या दोन मला पूर्ण कविता आठवत नाही, पण त्यातली 2 ओळी अशा होत्या आणि त्या निद्रिस्त भारताच्या पौरुषत्वाला किंवा पौरुषत्व म्हणण्यापेक्षा सुद्धा सामर्थ्याला जागवण्यासाठीचं ते आवाहन होतं. जाग महाभाग जाग, खोल नयन बरस आग. त्याची आठवण करून दिली तुम्ही त्या निमित्तानं की भारत तशा प्रकारे आता जागृत झालाय. भारत लेचापेचा कधीच नव्हता. भारताचं सामर्थ्य भारताने दडवून ठेवलं होतं, कारण ते संपूर्ण सामर्थ्य मांडलं. म्हणजे मी तुम्हाला आज दुपारी सुद्धा आम्ही एकांशी बोलत होतो, जे माजी एअर फोर्सचे माजी उपप्रमुख होते, ते म्हणाले की तुम्हाला ज्याचं प्रचंड कौतुक वाटतंय एअरफोर्सच्या आजच्या कामगिरीचं, ते एअरफोर्सच्या पूर्ण क्षमतेच्या मॉकड्रिल म्हणावं एवढ्या आकाराचं आहे, पूर्ण सामर्थ्य दाखवलेलंच नाहीये. म्हणजे आम्ही अवाक पडलो. ज्याचा आम्हाला इतका प्रचंड अभिमान वाटतोय, तर एअरफोर्सचे उपप्रमुख म्हणतात हे फार छोटं आहे, अजून खूप काही मोठं आहे. आपण पाकिस्तानवरती एअरफोर्स पूर्ण ताबा घेऊ शकतो एवढी आपली ताकद आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो. म्हणूनच भारत शांत का राहतोय, कारण तो पूर्ण विस्फोट त्याचा झाला तर समोरचा माणूस उरणार नाही, समोरची शक्ती एवढी उरणार नाही. मी पुन्हा एकदा म्हणतो. येस जोशी बोला, मनोजजी बोला. एक वाक्य फक्त सांगतो हो कि बुरे का अंत बुरा ही होता है और लातों के भूत बातों से कभी जिंदगी में नहीं मानते. खरं आहे. त्यांना ठेचायलाच पाहिजे आणि ते ठेचणं हे काम आहे आपलं. कारण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या संप्रभुतेसाठी, आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी आणि संरक्षणाकरता हे करणं गरजेचं आहे, जे दिलंय भारताने उत्तर. आणि भारत हे करतच राहील असं ही एक भावना आहे सगळ्यांमध्ये. आणि अजद मसूद अझहर, काय नाव त्याचं? मसूद अझहर, तो आज भीक मागत होता. ओके, त्याच्या परिवाराचे जेव्हा सगळे मारले गेले, तोही आज भीकच मागत असेल. आणि मी हे सांगतो की एक एक वेचून 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 भारत निश्चित व्यवस्थित होकेल. बरं, हे निश्चित आहे. थँक्यू. म्हणजे तुम्ही विनोदजी, मनोजजी तुम्ही थोडा थांबलात तर आणखी खरंच आवडेल, कारण लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ज्या मी सध्या सोशल मीडिया मी आमच्या मोबाईलवरती ऑब्झर्व्ह करतोय. लोकांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही बोलून दाखवतायत, लोकांच्या याच भावना आहेत त्या तुम्ही अधिक, एक तर नट आहात तुम्ही, भाषेवरचं प्रभुत्व आहे, त्यामुळे तुम्ही अगदी आर्टिक्युलेट करून त्या मांडतायत, ज्या लोकांना भावनातिरेक अगदी लोकांचा जाणवतोय कमेंट्समधून. मी पुन्हा एकदा जातो सूर्यकांत चाफेकर सरांकडे आणि त्यानंतर मी पुन्हा संजय कुरेशी यांच्याकडे येईन. सूर्यकांत चाफेकरजी, एक मुद्दा मगाशी समोर आला होता, पोंक्षेंनी तो मांडला होता आणि तो फार महत्त्वाचा, पण तो स्ट्रॅटेजिकली मी बदलून तुम्हाला विचारू इच्छितो. आतापर्यंत आपल्याला सर्जिकल स्पेसिफिक ऑपरेशन्स करता आली आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करता आले. मी तुम्हाला हमासचं उदाहरण देतो, जे गाझापट्टीमध्ये सध्या इस्रायलच्या बाबतीत सारखा आरोप होतोय. नागरी व्यवस्थेचा फायदा घेऊन हमासचे स्लीपर सेल त्यांच्यामध्येच इम्प्लांटेड असतात. एकाच इमारतीमध्ये लोक पण राहत आहेत आणि त्यांचे स्लीपर सेल पण आहेत किंवा त्यांच्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. आणि मग क्षेपणास्त्राने बिल्डिंगवरती हल्ला केला तर तिकडे नागरी हानी सुद्धा होते. या पुढची स्टेज म्हणजे आता भारत काय करतोय, पाकिस्तानला लक्षात आलेले, दहशतवाद्यांना लक्षात आलेलं आहे. या पुढच्या स्टेजमध्ये जर का या सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये नागरी वस्तीमध्ये बेस तयार व्हायला लागले, घरांमध्ये बेस तयार व्हायला लागले, तर मग ऑपरेशन अधिक कठीण नाही का होणार, ज्याची समस्या इस्रायली फोर्सेस समोर सुद्धा आहे. तुम्ही जे म्हणताय ते नक्कीच होणार आहे आणि ते आता सुद्धा झालेलं आहे. बरं, या हल्ल्यात सुद्धा जर तुम्ही बघाल, काही जागी असं म्हणण्यात येत आहे की या घरावर किंवा या मस्जिदीवर किंवा इथे हल्ला झालेला आहे. तो याच्यासाठी झाला आहे की आपल्या इंटेलिजन्सनी ही खबर आणली होती की हे सिव्हिल घरं असली तरी त्यात सगळे आतंकवादीच राहतात, त्यामुळे आपण हा प्रिसाईज हल्ला केला आहे. पण कांगावा करणाऱ्या पाकिस्तान नेहमीच हे म्हणत राहणार की तुम्ही जे मारले ते सिव्हिलियन होते, जसं हमासमध्ये होत आहे तसंच इथे होणार. आणि आज ते झालंही आहे. त्यांच्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या ब्रीफिंग मध्ये रिपोर्टर्सना हेच सांगितलं की एक लहान मुलगी गेली, एक स्त्री गेली, पण हे सगळे आतंकवाद्यांबरोबरच होते किंवा त्यांचे नातलग होते किंवा त्या आतंकी अड्ड्यांमध्ये राहत होते. हे कधीही ते आपल्याला सांगणार नाही. त्यामुळे हमासचा जो प्रॉब्लेम आहे तोच आपला प्रॉब्लेम आहेच आत्ताही आणि तो पुढे वाढत जाईल. परंतु त्याच्यामुळे आपण थांबावं किंवा हा ऑपरेशन करू नये असं बिलकुल नाही. आपलं इंटेलिजन्स सेल खूप चांगलं काम करतं आणि त्यांना प्रत्येक त्यांच्या मुवमेंटचा पत्ता असतो. त्यांच्या फायली सतत मेंटेन केल्या जातात आणि अपडेट केल्या जातात. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला हमल्यापासून थांबवेल असं मला बिलकुल वाटत नाही. जसं सगळे म्हणतात तसंच आहे. आता ट्रेलर दिसलाय, पिक्चर आता येईलच. आणि आमच्या व्हाईस चीफनी जे म्हटलं तुम्ही सांगताय ते अगदी खरोखर आहे
की हा जो आज आमचा हमला झाला हो. तो 1 दिवसाच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये आम्ही एवढे विमानं उडवून हा हमला करतो. बापरे. आम्ही जो अभ्यास इंटरनॅशनली करतो हो. तो सुद्धा याच्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. बरं. अभ्यासाचा 1/4 भाग आज फक्त आपण केला बरं. आणि त्यांची दाणादाण झाली. हो तर पूर्ण वायुदलाला जर मुभा दिली हो आणि काही करायचं जर जरूर पडली अच्छा. तर काय होईल याचा जनतेने विचार करावा एवढंच मी म्हणेन. म्हणजे कल्पना आम्हाला येऊ शकते. म्हणजे मगाशी देव होते, त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्या पुढे आपल्याला चाफेकर सांगतायत की वायुदलाच्या त्यांचे जे काही मॉकड्रिल किंवा ट्रेनिंगचा पार्ट असतो त्याचा सुद्धा छोटासा भाग आहे. त्यांचं म्हणणं आहे की वायुदलाचा जो अभ्यास असतो, म्हणजे हवाई युद्धाचा प्रात्यक्षिकाचा अभ्यास असतो, त्या प्रात्यक्षिका इतकं सुद्धा आजचं ऑपरेशन मोठं नाही आहे. तर कल्पना करा आपण कोणत्या प्रकारच्या वायुदलाला सोबत घेतलेला आपला देश आहे आणि पाकिस्तानच्या समोर किती मोठं आव्हान आहे. मी पुन्हा एकदा जातो संजय कुरेशी यांच्याकडे. संजय जी, आप सोफिया जी खास करके, मतलब सोफिया हो या व्योमिका हो, दोनों तो आइकन्स है भारत की, बेटियां हैं भारत की, लेकिन खास करके मैं पूछना चाहूंगा, औरतें हो किसी भी कौम से हो, लेकिन जब भी वो आर्मी में जाती है या कोई भी करियर करने में सबसे पहले तो बात आती है कि वो कहाँ से है, फिर वो शहर में आएगी, करियर करेगी, ऊपर जाएगी, फिर हर बार की बात आ जाती है फिर शादी वगैरह. इन सारे, मैं इनको ऑब्स्टिकल्स तो नहीं कहूंगा, लेकिन सारे मुद्दों को बाजू में छोड़ के कोई करियर अपना आर्मी में करे तो बहुत बड़ी बात बन जाती है. खास करके आज भी भारत में फुल कमीशन देने की बात चल रही है, शायद औरतें आ भी जाए उसमें. ऐसी परिस्थितियों में सोफिया जी ने ये करियर किया है, उन्हें कमीशन मिला है और अब वहां पे अपनी सेवा दे रही है. आप इस पूरे उनके जर्नी को, उनके इस पूरे प्रवास को किस तरीके से बयां करेंगे, क्या बताएंगे उनके बारे में? देखिए, चाहे आर्मी बैकग्राउंड से आप बात करें जी जो, चाहे वो दादा से लेके मेरे फादर से लेके या सिस्टर तक हो, जी मामले में कभी भी अपब्रिंगिंग में ये मुद्दा था ही नहीं कि वो मेल, सब इक्वली हैं शुरू से. जी तक वो बात है, वो मुद्दा था ही नहीं कि फीमेल. लेकिन बेशक आप लोग जब फीमेल्स की बात करते हैं तो जिम्मेदारी बढ़ती है, जी चाहे फैमिली की हो, बच्चे संभालने की हो, करियर्स की हो, चाहे बाहर जाना है, पढ़ना है, चीजें हैं. ऑब्स्टिकल्स रहे हैं, बट सिंस फ्रॉम स्टार्टिंग वन फ्रॉम द चाइल्डहुड, मतलब जब छोटेपन से आप बचपन में देखें तब से उनका एक ही एटीट्यूड था जी कि कोई भी चीज पे उनको अगर करना है तो हद तक जाके पीछे नहीं हटती थी जब पूरा ना कर ले. जी तो ये जो नेवर गिव अप का जो एटीट्यूड है जी वो इस तरह का था कि जब वो पीएचडी करने में ज्वाइन थे कि भाई उन्होंने मास्टर किया, पीएचडी कंटिन्यू कर रहे हैं. पीएचडी कंटिन्यू करते समय आपको पता होगा उस समय इंडियन आर्मी में वुमेन्स की भर्तियां इतनी नहीं थी, जी वाले वही थी. तभी शॉर्ट सर्विस कमीशन का इनका ये निकला. तो उन्होंने वो ऐड देखी, उन्होंने बोला चलो मौका मिला शायद देश सेवा क्यों ना की जाए. जी और उन्होंने उस वक्त ना स्पोर्ट्स में होते ना एनसीसी में होते हुए द एग्जामिनेशन उन्होंने क्लियर किए और लगा कि मेरा सिलेक्शन है, उन्होंने अपना करियर चाहे वो असिस्टेंट प्रोफेसर का हो चाहे छोड़ के सीधा देश की सेवा में ज्वाइन कर लिया. तो इससे ज्यादा प्राउड की बात कोई भी फैमिली, चाहे वो भाई हो चाहे मेरे माँ बाप हो और किसी को. संजय जी, अगर आपकी बहना और हम सबकी आइकन बनी हुई सोफिया जी अगर असिस्टेंट प्रोफेसर बनती तो भी सबक सिखाती, आज वो आर्मी में है और आज भी सबक सिखाया जा रहा है, तब शायद क्लासरूम को सिखाती, आज पूरे एक मुल्क को सिखा दिया सबक आपकी बहना ने. तो हमें फक्र है कि सोफिया जी हमारे अपने इस सारे पूरे आर्मी में हैं और इतनी बड़ी जिम्मेदारी संभाल रही है, तो हम सबको फक्र है इस बात का. आप हमारे साथ बने रहिए. मनोज जोशींकडे मी जाणार आहे कारण नंतर ते डिस्कनेक्ट होणार आहेत. मनोज जी, भारतामध्ये आपलं राजकारण असेल, युद्ध कारण असेल, हे दोन विचार प्रवाहांवरती चालतं. एक रामाच्या आणि कृष्णाच्या, ह्याच्यात दोन फरक आहेत. रामाचं विचार प्रवाह या पातळीचं आहे की अगदी रावण मरायला टेकलेला असताना सुद्धा लक्ष्मणाला सांगतो की पायापाशी जा आणि त्यांच्याकडनं ज्ञान घ्या. आणि दुसरी एक श्रीकृष्णाची की ज्याच्यामध्ये संधी मिळत असेल तर कर्णाचं चाक रुतलेलं असताना सुद्धा त्याला संपवून टाक, कारण शत्रू संपवला पाहिजे. चाणक्य या रिअल पॉलिटिक्सचा धागा पुढे घेऊन जाणारा नायक आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता मी मगाशी जो प्रश्न विचारत होता की पाकिस्तान आणि दहशतवादी आता अधिक गुंतागुंतीची स्ट्रॅटेजी पुढे आणणार आहेत, अशा वेळी भारतानं मानवाधिकार, मानवतावाद, युद्ध नको, पहिला स्टान्स आम्ही घेणार नाही, पहिला वार करणार नाही, या आपल्या आतापर्यंत चालत आलेल्या आणि योग्य असलेल्या मूल्यांना धरून राहावं का आता वेगळा मार्ग तपासायची वेळ आलेली आहे? राष्ट्रापेक्षा महत्वाची नीती नाही हे मानणं आहे चाणक्याचं. बरं.
या वेळेला महत्वाचा धर्म आहे आपद्धर्म, राष्ट्रधर्म. तो राष्ट्रधर्म काय आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट, शत्रू जर छल करत असेल तर महाभारत जी कृष्ण नीती आहे त्या कृष्ण नीतीप्रमाणेच त्याने काय केलंय की कर्णाला मारण्याकरता सुद्धा छलाचा उपयोग केला गेला. दुर्योधनाला सुद्धा गदायुद्धाच्या नियमापेक्षा सुद्धा विपरीत युक्तीद्वारा किंवा युद्धाद्वारा त्याला मारला. छल प्रयोग, भीष्म, द्रोणाचार्य, या सगळ्यांच्याही या इन सबको भी छल प्रयोजित किए गए थे. ये छल कशासाठी प्रयोजित केले होते? सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय आणि सर्वजन प्रिताय. या सगळ्या आबालवृद्धांना सुखी ठेवण्याकरता महाभारताचं सुद्धा युद्ध आहे. ते भारताला एकत्रित करण्याचं युद्ध आहे. बरोबर. कन्हैयालाल मुंशींचं वाचलं तर कळेल, त्यांनी कृष्णावतार फार व्यवस्थित लिहिलाय. आणि तो भारताला एकसंध करण्याकरता होता. तेच काम चाणक्यनी केलं. तो राष्ट्र से महत्व की नीति नहीं होती. इस समय सर्वाधिक महत्व का धर्म है आपद धर्म और राष्ट्र धर्म. आणि राष्ट्र धर्माला जर वाचवायचं असेल, राष्ट्रधर्म जर आपल्याला त्या पथावर चालायचं असेल तर छलाला छलानेच उत्तर दिलं पाहिजे. दॅट इज व्हॉट इज चाणक्य सेज. तुम्ही मनोजजी, तुम्ही या मार्गाने लोकांच्या मनातलं बोलणं मांडून दाखवलेलं आहे. लोक सर्वसाधारण सगळे म्हणतात की आम्हाला कल्पना आहे की अवघड आहे थेट पाकिस्तानवरती हल्ला करणं, किंवा आपण एकदाच्या मुळातून उखडून टाका हा दहशतवाद, ज्याच्यामुळे त्रास होऊ नये. पाकिस्तानमधली जनता सुद्धा काय आनंदी अशातला भाग नाही. त्यांना सुद्धा माहिती आहे तिकडे आर्मी ही इंडस्ट्री आहे. आर्मी म्हणजे देशप्रेमाने ओथंबलेली, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं सैन्य नव्हे, ती इंडस्ट्री बनलेली आहे. शक्य झालं तर ते कंपनीला सुद्धा आउटसोर्स करायला कमी करणार नाही. सुरूही ते झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अशा वेळी भारतानं किती काळ तुम्ही फक्त सेकंड स्टेज किंवा सेकंड रिप्लायचा फक्त भूमिका निभावणार आहात, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. मनोज जोशींना जावं लागणार आहे, त्यामुळे आपण त्यांना तेवढी मुभा देऊया. धन्यवाद मनोज जोशी. आपण लोकांच्या भावना, लोकांच्या भाषेमध्ये, लोकांच्या मनात जसं येते ते बोलून दाखवलं, त्यासाठी मी आता वंदे मातरम. थँक्यू. मी आता उज्ज्वल निकम यांच्याकडे जाणार आहे. उज्ज्वल निकमजी, यानंतर आता भारतानं अधिकृतरित्या तर मागणी केली आहे पाकिस्तानकडे की दहशतवादी आम्हाला द्या. आता असं ते होणार नाही हे आपल्याला कल्पना आहे, पण ते एक भूमिका असते की एक स्टेज असते की तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावरती कोर्ट कचेरी आमच्या जे काय पद्धतीने तसं आम्ही करू. पण ह्या सर्जिकल स्ट्राईकच्या पलीकडे भारतासमोरचे असे कायदेशीर मार्ग, जसं पाकिस्तान जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये, तसं भारत जाऊ शकतो का, जावं का? कारण मग पुन्हा तो काश्मीरचा तोच मुद्दा येतो की आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलो की जे म्हणजे युद्धात जे जिंकले ते न्यायालयीन लढाईत गमवावं लागतं, असा सुद्धा धडा आहे. तेव्हा तुमचा काय सल्ला असेल? प्रसन्ना, माझं वैयक्तिक मत असं आहे की पाकिस्तान अजिबात याला भीक घालत नाहीये. याला कारण असं आहे की हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांच्या विरुद्ध आम्ही भक्कम पुरावे पाकिस्तानला दिल्यानंतर देखील, कारण मी स्वतः इस्लामाबादला गेलो होतो आणि भारत सरकारचे 3 अधिकारी, आम्ही 4घांचं शिष्टमंडळ इस्लामाबादला आम्ही 7 दिवस तिथे मुक्काम केला होता. आणि त्यांच्या गृह मंत्रालयाचे अधिकारी, म्हणजे ते पाकिस्तानच्या आर्मीचे अधिकारी होते, आमच्याशी चर्चा करत होते. आम्ही त्यांना म्हटलं हाफिज सईदच्या विरुद्ध हा पुरावा आहे, झकीर रहमान लखवीचा हा पुरावा आहे. त्यांनी पूर्णपणे डोळेझाक केली. ते म्हणाले आमच्याजवळ पुरावा, तुम्ही आम्हाला जॉईंट इन्व्हेस्टिगेशन करू दिलं नाही. 26/11 आम्ही, तुम्ही पुरावे आम्हाला द्या. अरे म्हटलं हे पुरावे आहेत ना. त्यांनी त्याचे सपशेल नाकारलेत. त्याच्यानंतर डेव्हिड हेडलीच्या माध्यमातून आम्ही ते पुरावे दिले, त्याही डोळेझाक केली. आता माझ्या मते आपल्याला जो महत्वाचा पर्याय आहे, आपण एक मेगा, मी म्हणेल मेगा हा सर्जिकल स्ट्राईक आहे. कारण आज छोटा सर्जिकल स्ट्राईक आपण केला, हा मेगा केला आणि त्यांच्या बिल्डिंग जमीनदोस्त केल्या. अजूनही आपल्याला ही कल्पना नाही की हाफिज सईद मारला गेला का नाही, लष्करी कमांड झकीर रहमान लखवी मारला गेला की नाही. त्यांना इंटरनॅशनल अमेरिकेने देखील त्यांना ग्लोबल टेररिस्ट म्हणून जाहीर केलेलं आहे. मग अमेरिकेने जाहीर केल्यानंतर अद्याप पावतो आपण कुठे मार खात आहोत, हा महत्वाचा प्रश्न आहे. यांना ग्लोबल टेररिस्ट म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागे मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांचं आम्ही फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने त्यांची काही वर्षाकरता त्यांचं करन्सी बंद करून टाकली, त्यांची आर्थिक एड बंद केली. आज आम्ही पाण्याचं हे पुरवठा केलेलं बंद आहे, हा एक मार्ग झाला.
पण चारही बाजूंनी आपल्याला घेरावं लागणार आहे. बरं. मला हे म्हणायचं नाही की आपल्या या कृत्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला कुठे त्रास होईल, परंतु मला हे निश्चित म्हणायचंय की पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचे राजकीय नेते हो. आणि राजकीय नेत्यांची पूर्णपणे मदार पाकिस्तानच्या लष्करावरती. बरं. म्हणजे आम्हाला जर काही कारवाई जर करायची असेल तर पाकिस्तानच्या लष्कराला नामोहरण करावं लागेल. नामोहरण करण्याकरता लढाई हा एकच पर्याय नाही, कारण आज आम्ही म्हणालो की आज आम्ही जिंकलो म्हणून पुढे जिंकू, नुकसान त्यांचं होईल, आमचंही होईल, आमचं कमी त्यांचं जास्त होईल. बरं. म्हणून आम्हाला आज या जे प्रगत राष्ट्रांना हो. आहे, मी कूटनीती याला फार महत्व देतो. खरंय. आपल्याला लक्षात असेल की आमची भारतीय गुप्तहेर संघटना, मी फक्त एकच उदाहरण तुम्हाला देतो की 26/11च्या कंट्रोल रूम मध्ये, कराचीला जे कंट्रोल रूम होतं जिथून या 10 अतिरेक्यांना मोबाईलवरून सूचना दिल्यात होता, हो. त्यातला आमच्याच देशातला एक बीड मधला पोरगा तिथे जाऊन बसला होता कंट्रोल रूम मध्ये. बरं. त्याला पकडून आणलाय, त्याला इथे केस त्याच्या विरुद्ध चालू आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, आम्ही हेही शोधून काढू शकतो बरं. कोण कुठे अतिरेकी आहेत. प्रश्न महत्वाचा असा आहे की आज आंतरराष्ट्रीय समुदायाला घेऊन त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे. खरं. आज बघा, आपण बघितलं असेल की जे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे 5 राष्ट्र आहेत तिथे आम्ही नेहमी हा प्रश्न आणतो. सिक्युरिटी काउन्सिल पुढे हा प्रश्न येतो, पण चीन तिथे हे करतं, व्हेटो वापरतं. चीन व्हेटो वापरल्यामुळे तो परत ठराव बाळगतो आणि म्हणून आम्हाला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेलं पाहिजे. अर्थात. आम्ही सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. हो. म्हणून आज देशापुढे महत्वाचा प्रश्न म्हणजे की आम्हाला आमची आंतरराष्ट्रीय ताकद आणखी वाढवावी लागेल. अर्थात. आमची आर्मी ताकद वाढलेली आहे, प्रश्नच नाही. आमचं सगळं नाविक आणविक हे सगळं वाढलेलं आहे, परंतु आम्हाला ही कूटनीती आणखी जी मोदी सरकारने चांगल्या प्रकारे केलेली आहे, खरं आहे. परंतु याही पेक्षा पुढची झेप आम्हाला मारावी लागेल. अर्थात. पाकिस्तानचं लष्कराला जोपर्यंत आम्ही व्यसन घालू शकत नाही, हो. तोपर्यंत तोपर्यंत भारताला भविष्य काळामध्ये हे असे अतिरेकी संभाव्य धोके कायम राहणार आहे, अर्थात. असं माझं स्पष्ट निकमजी, मत आहे. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यातल्या त्यात एक उल्लेखनीय बाब म्हणजे जिथे हा हल्ला होत होता तेव्हा सौदी अरेबियामध्ये होते पंतप्रधान मोदी. सौदी अरेबिया जो मुसलमान देशांमधला नायकच मानला जातो, कारण मक्का मदिनाच तिथे आहे. मोहम्मद बिन सलमान तिकडचे सध्या राज्यकर्ते आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला नाही. कुठून पाठिंबा आला? तुर्कीकडून. या पार्श्वभूमीवरती किमान आपण आपल्या बाजूनं गल्फ कंट्रीज या बाजूने वळवतोय, तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. ते महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा मी शेवटचा आता टप्पा करणार आहे. मी 2 मुद्दे घेणार आहेत. एक सगळ्यात शेवटी मी जाणार आहे संजय कुरेशी यांच्याकडे, कार्यक्रमाचा शेवट करताना एका पॉझिटिव्ह नोट करण्यासाठी जाणार आहे. मी आता सूर्यकांत चाफेकरांकडे पुन्हा एकदा जाईन. चाफेकरजी, एक मुद्दा जो सगळ्या लोकांच्या मनात आहे, म्हणजे अगदी 26/11चे आधी कारगिल पासून चाललेलं आहे, की हे सगळं जर का POK मध्ये होत असेल तर एकदाचं भारतानं निमित्त घेऊन ताब्यात घ्यावा. एक मोठी संधी आली होती 71च्या वेळी, ठीक आहे, काय त्याचे आपण पुन्हा तहात कदाचित हरलो असू, तेव्हा आपल्याला नाही झालं. मग कारगिलच्या वेळी करता आलं असतं का? मग 26/11च्या वेळी तर काहीच रिस्पॉन्स आला नाही. मग आता तरी, तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, ठीक आहे, सर्वसामान्यांच्या मनातलं भाबडी आशा आहे, पण खरंच POK घेण्याची संधी तरी कधी घ्यायची? POK घेण्याची संधी ही नाही, हे तर मी स्पष्ट करू इच्छितो. बरं. याचं कारण प्रमुख हे आहे की यावेळी जो आपण कारवाई करतो आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट पाकिस्तानमध्ये असलेल्या आतंकवाद्यांचा बिमोड करणे. बरं. कारण अशी कारवाई यानंतर परत कधी होऊ नये, भारतात अशा घटना घडू नये म्हणून आतंकवाद्यांचा बिमोड करणे ही सर्वात महत्वाची कारवाई आपल्या समोर आहे. बरं. आणि ती पार पाडल्याशिवाय POK घेण्याबद्दलचं आपण वाच्यता सुद्धा करू नये असं मला वाटतं. कारण जर POK आपल्याला घ्यायचा आहे म्हणणं सोपं आहे, पण POK घेण्याच्या नादात जर संपूर्ण युद्ध झालं तर त्यासाठी आपल्या देशाला 10 ते 15 वर्ष मागे घेऊन जायचं का? त्यामुळे हीच ती संधी आणि आत्ताच आपण हे केलं पाहिजे. बरं. या मताचा मी अजिबात नाही. बरं. यावेळी पंतप्रधानांनी जे म्हटलं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानात आतंकवाद्यांचा बिमोड करणे ही सध्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती पार पडल्यावर मग POKचं काय करायचं याचा विचार आपण करू शकतो. बरं. तशा संधी बऱ्याच येतील आणि मला असं वाटतं की पाकिस्तानात जी सध्या आर्थिक स्थिती आहे, अर्थात. त्यांचा आंतरिक कलह जो आहे, तिथली जनता जी नाराज आहे, त्यामुळे एखाद वेळेस त्यांचं डिसइंटिग्रेशन होऊन खरंय POK आपच आपल्याकडे येईल
याची पण शक्यता नाकारता येत नाही. त्या दिवसाची प्रार्थना त्यामुळे- करूया, त्या दिवसाची प्रार्थना करूया. आधी वाटत होतं की पाकिस्तान सुखी राहावा, म्हणजे त्या बॉर्डर फिल्मचं सुंदर गाणं किती शेवट सुंदर केलेलं आहे, खुश रहे तेरा भी वतन मेरा भी वतन, पण ते तर होत नाहीये. त्यांना बहुधा आनंदापासूनच वैर त्यांनी घेतलेले पाकिस्तानने, तर किमान कदाचित डिसइंटिग्रेशन हा पर्याय असू शकतो. मी शेवट करायला संजय कुरेशी यांच्याकडे जाणार आहे. संजय जी, ये सारी बातें तो होती रहेंगी पाकिस्तान के बारे में, थोड़ी अपने बारे में बात करेंगे. प्रोग्राम का ये अंत, प्रोग्राम का ये एंडिंग में आपके एक संदेश चाहिए आपसे सारे देशवासियों को. अभी ये हमारा प्रोग्राम तो महाराष्ट्र के लिए है तो ठीक है, लेकिन फिर भी हिंदी तो सभी समझते हैं. आप हमारे सारे मुल्क के वासियों को, वो बहनों को कि जो शायद करियर करना चाहे, वो सभी व्यक्ति कि जिनको चाहते हैं कि आर्मी में जाए, भारत के लिए कुछ करें, हिंदुस्तान के लिए कुछ करें, तो आपका एक संदेश उसी के ऊपर मैं इस प्रोग्राम की क्लोजिंग करूंगा. संजय जी. देखिए, मैसेज मेरा ये रहेगा कि चाहे कोई भी हमारे देश की कोई भी बहन हो, कोई भी लेडीज हो, महिलाओं को हमेशा एक चीज याद रखनी चाहिए कि महिलाएं और पुरुष में कोई फर्क नहीं है, दोनों हर कैपेबिलिटी में, जी. चाहे हो, चाहे आर्मी हो, मेडिकल हो, एनी फील्ड, हम्म. हर वक्त हर समय ये प्रूफ किया है कि पुरुषों से कम नहीं है. कहीं भी हिम्मत नहीं हारनी है और अपने मेहनत से ऊपर उससे जरूर और ऊंचे से ऊंची पोजीशंस, ऊंचे पौधे अचीव करने हैं. और उसके लिए हिम्मत बनाए रखें और कोई भी चीज इसमें जरूरत हो तो जहां तक मैंने पॉलिसीज, गवर्नमेंट की पॉलिसीज हर जगह जी. महिला करती है, उसका आप बेनिफिट बिल्कुल. बनाइए आपका. संजय जी, बहुत बहुत धन्यवाद. आप सभी का आभार, सर्व आपल्या पाहुण्यांचे आभार. संजय जी यांनी आपल्याला सगळ्यांना हा संदेश दिलेला आहे. आपल्या मुलींना कुठेही कमी लेखू नका, आणि ही कोणाची मुलगी असू शकते, ती कुरेशी घराण्यातली असू शकते किंवा ती व्योमिका सिंग यांच्याकडची असू शकते. सगळ्याच व्योमिका, सगळ्याच सोफिया या आपल्याच भगिनी आहेत, आपल्याच मुली आहेत, आणि त्या भारतासाठी काय करू शकतात त्याचं आज उदाहरण दिलं. जर का सोफिया PhD झाल्या असत्या तर त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी धडा शिकवला असता. आज वेगळ्या प्रकारे त्यांच्या दलाने पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. धडा शिकवणं मात्र सोडायचं नाही आपल्याला. जगाला सुद्धा विश्वगुरू बनायचं आपल्याला. त्या दृष्टीने छोटंसं पाऊल आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.